श्री स्वामी समर्थ। अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ का खरेदी केली पाहिजे, जाणून घ्या शास्त्रीय नियम। दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो। यावर्षी 2025 मध्ये अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी केली जाईल। अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यापैकी एक म्हणजे मीठ। अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करावे ते जाणून घेऊया। हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहामध्ये साजरा केला जातो। अक्षय तृतीयेच्या दिवशी चांगले कार्य केले जातात अशी मान्यता आहे। दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीयेचा सण आपण साजरा करतो। या वर्षी 2025 मध्ये अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला स्वयंसिद्धी मुहूर्त असे देखील म्हणतात, कारण या दिवशी कोणतेही काम शुभ मुहूर्त न पाहता करता येते। अक्षय तृतीयेला अख्खातीज असे देखील म्हणतात आणि या दिवशी अनेक वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यापैकी एक म्हणजे मीठ। अक्षय तृतीयेला मीठ का खरेदी करावे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। अक्षय तृतीयेला परशुराम जयंतीही साजरी केली जाते आणि या दिवशी विशेष विधी करून देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा देखील आहे। अक्षय तृतीयेचा दिवस काहीही खरेदी करण्यासाठी खूप खास असतो, परंतु अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते। वास्तूच्या नियमानुसार मिठाच्या वापरामुळे घरातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते। अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्याने घरात नशीब आणि समृद्धी येते असं मानले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करण्याची परंपरा देखील आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ का खरेदी करावे आणि त्यामुळे काय होते। अक्षय तृतीयेला बरेच लोक मीठ खरेदी करतात। अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करून ते दान केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी एक धार्मिक श्रद्धा देखील आहे। तसेच तुम्हाला सर्व त्रासांपासून आराम देखील मिळतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ दान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात, म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी केले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी साध्या मिठाऐवजी तुम्ही सेंधव मीठ खरेदी करणे शुभ असते। अक्षय तृतीयेला सेंधव मीठ खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि या मिठाद्वारे घरातील वास्तुदोष देखील दूर करता येतो असे मानले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेले मीठ तुम्ही बाथरूममध्ये एका काचेच्या भांड्यात नक्की ठेवा। यामुळे तुमच्या घरातील कितीही मोठा वास्तुदोष असला तर तो दूर होतो। याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेले मीठ तुम्ही स्वयंपाकात देखील वापरू शकतात। अक्षय तृतीयेच्या दिवशी सेंधव मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। दगडी मीठ हे भौतिक सुखसोयीचा स्वामी शुक्र आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार असलेल्या चंद्रग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते, म्हणून या दिवशी सेंधव मीठ खरेदी केल्याने संपत्ती देखील वाढते आणि मानसिक शांतता मिळते। घरामध्ये मिठाच्या पाण्याने लादी पुसल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते, त्यासोबतच घरातील सर्व वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते। आपणास ही माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तसेच आपण कोणत्या गावातून कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंट नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद।